नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण DMARची एक्झाम आलेली आहे. नर्सिंग सोडून बाकीचे सर्व पदार्थाची एक्झाम निघालेली आहे. वॅकन्सीचं PDF जाहिरात वगैरे आलेलं आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोडेड आहे, तुम्ही पाहू शकता. तर पहा, आपण नर्सिंगमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे इंग्लिश जो सेक्शन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण यामध्ये बऱ्याच जणांचे मार्क कटतात. तर त्यासाठी आपण इंग्लिशमधले जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करतोय. ते काल आपण इडियम्स आणि फ्रेसेस आपण काल कव्हर केलेले आहे. आज आहे पहा सिनोनॉम्स पाहणार आहे. सिनोनॉम्स आणि ऑटोनॉम्स हे जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. फिक्स यामधले क्वेश्चन येणार म्हणजे येणारच, तुम्ही सांगून ठेवतो मी तुम्हाला, यामधले क्वेश्चन असतातच. पण आपण जे क्वेश्चन घेतलेले आहेत हे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे अगोदरच्या क्वेश्चन पेपरमधले आहेत ते क्वेश्चन आपण काढून हे कव्हर करतोय. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. DMARची स्टाफ नर्सची भरती ही लवकरच येणार आहे, तयारीला लागा. अचानकच भरतीची जाहिरात येईल, त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त 1 महिना भेटेल फक्त. त्यानंतर एक्झामचा हॉल तिकीट येऊन जाईल आणि एक्झाम द्यावी लागेल. तुम्हाला 1 महिन्याच्या वरी वेळ नाही भेटणार. एक्झाम 1 महिन्यानंतर झाल्यानंतर तुम्हाला भरपूर वेळ भेटेल. जे वेळ असेल ते तुम्हाला जॉबला जाण्यासाठी, जर तुमचे मार्क चांगले पडले तर. पण एक्झामचं नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला जे वेळ आहे तो खूप कमी असतो, कारण पुढची जी प्रोसेस असते ती खूप दमानी होत असते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे. पण एक्झामला जो ठरलेला वेळ आहे तो ठराविक वेळच असतो, त्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ भेटत नसतो. तर आपण सर्वांसाठी एक महत्त्वाचं हे चालू केलेलं आहे सिरीज, ज्यामध्ये आपण इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करतोय सगळे. पायामधले तुम्हाला खूप महत्त्वाचं सेशन असणार आहे. व्हिडिओ मोठा होत जाईल तर व्हिडिओला स्किप नका करू, कारण व्हिडिओ जर मोठा झाला तर तुम्ही काय करताल, स्किप करताल, जेणेकरून ते तुमचंच नुकसान आहे. लक्षात असू द्या, हे जे आपण इम्पॉर्टंट सिरीज कव्हर करायला लागलो यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण घ्यायला लागलो. तर चला स्टार्ट करू. पहा, सुरुवातीला सांगतो सिनोनॉम्स. सिनोनॉम्स याचा अर्थ असतो समानार्थी शब्द. ठीक आहे, समानार्थी शब्दाला सिनोनॉम्स म्हणतात. आता खूप बरेच भगिनी आहेत GNMच्या वगैरे, ज्यांना काही थोडंफार माहीत नसेल, ठीक आहे, काही अडचण नाही. माहीत नसलं तर काही अडचण नसते, आपण कव्हर करून टाकू त्या. पण काही ज्यांना माहीत नाही त्यांना, ज्यांना माहीत आहे त्यांना खूप चांगली गोष्ट आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय मी. ठीक आहे, जर माहीत असणाऱ्यांना परत वाटेल की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी का सांगतात, सिनोनॉम्स हे सगळ्यांना माहीत असतं. ठीक आहे, ज्यांना माहिती आहे त्यांना चांगली गोष्ट, माहीत नाही त्यांच्यासाठी पहा. नर्सिंगमध्ये आपल्याला हे 200 मार्काचा पेपर असतो. त्यामध्ये 180 आपलं 120 मार्क हे नॉन टेक्निकल असतात आणि 80 मार्क हे टेक्निकल असतात. म्हणजे 80 मार्क नर्सिंगचे असतात आणि 120 मार्क हे नर्सिंगच्या व्यतिरिक्त असतात. त्यामध्ये तुम्हाला ह्या 120 मार्कमध्ये इंग्लिश असेल, ग्रामर, मराठी ग्रामर, GK असेल, GS असेल, म्हणजे जनरल सायन्स, जनरल नॉलेज आणि मराठी ग्रामर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 120 मध्ये कव्हर करायच्या. त्यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंटचे मार्क जे कटतात ते इंग्लिशमध्ये कटतात. त्यासाठी आपण इंग्लिशचा इम्पॉर्टंट सेशन कव्हर करत आहे. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि शेअर करा. जी कोणी भरतीचा फॉर्म भरलेला आहे, फार्मासिस्ट असेल, जी कोणी असेल त्यांना पण फायदा होईल आणि नर्सिंगचा पण आपला अपडेट येणार आहे, तयारीला लागायचं. पहा, पहिला क्वेश्चन घेतलेला आहे आपण. सिनोनॉम्स म्हणजे सांगितल्याप्रमाणे समानार्थी शब्द. तर पहिला क्वेश्चन आहे कोमोरेट. कोमोरेटचा अर्थ काय याच्यामध्ये विचारलेलं आहे. पहा, आता समानार्थी, कोमोरेटचा अर्थ सेम, याच्या समार काय अर्थ आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. कोमोरेटमध्ये बोस्ट आहे का, ठीक आहे, त्यानंतर रिमेंबर आहे का, पाय, हे शब्द तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत रिपीट प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. तर याच्यामध्ये कोमोरेटचा खरं अंतर काय आहे ते तुम्हाला याच्यामध्ये समजायचं आहे. कोमोरेट म्हणजे कोणती पण गोष्ट ती तुम्हाला आठवण करणे किंवा लक्षात राहणे, त्याला आपण कोमोरेट म्हणतो. तर बोस्टचा अर्थ नाही आहे त्याचा, त्यानंतर स्वॅगर पण नाही आहे आणि स्वँग पण नाही आहे. तर करेक्ट आन्सर असणार आहे रिमेंबर. कोमोरेट म्हणजे रिमेंबर. ठीक आहे, त्यानंतर पहिला हे करेक्ट आन्सर झालं कोमोरेटचं, रिमेंबर, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ, कन्सियर. ठीक आहे, कन्सियर, CONNOISSEUR. कन्सियर म्हणजे काय, इंटरप्रिटर आहे का, इग्नोरंट आहे का, अनएज्युकेटेड आहे का, का अननॉलेजेबल आहे. या सगळ्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असणं पाहिजे. अननॉलेजेबल म्हणजे नॉलेज नसलेला, अनएज्युकेटेड म्हणजे न शिकलेला, इग्नोरंट म्हणजे तुम्हाला गोष्टी इग्नोर करणारा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर इंटरप्रेटर, ह्या सगळ्या गोष्टी. तर कन्सियरचा करेक्ट आन्सर काय असते, कन्सियर म्हणजे इंटरप्रेटर, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. कन्सियर म्हणजे इंटरप्रेटर. ठीक आहे, लक्षात असू द्या. आपण काय पाहतोय, समानार्थी शब्द पाहतोय. ठीक आहे, इंटरप्रेटर. त्यानंतर कॅन्डिड. आता खूप जणांना कॅन्डिडचं माहीत असेल पहा. कॅन्डिड म्हणजे काय, एखादी आपण सेल्फीमध्ये वगैरे पाहतो, कॅन्डिड क्लिक करा म्हणतो, कॅन्डिड. ठीक आहे, म्हणजे कॅन्डिड क्लिक आली म्हणतो. ठीक आहे, कॅन्डिड म्हणजे काय,
जी गोष्ट आपल्याला नॅचरली घडते, ठीक आहे, नॅचरली जी गोष्ट घडते त्याला आपण कॅन्डिड, म्हणजे चालताना एक फोटो निघाला आपला, तर तो काय झाला, एकदम कॅन्डिड फोटो आला असं म्हणत नाही ना, म्हणतो ना. तर त्यासाठी हे काय झालं यामध्ये पहा, त्याच्यासारखा आहे का कोणता शब्द, तर हा रूड याच्यामध्ये नाही आहे. रूड म्हणजे वेगळं झालं, इल मॅनर्ड वेगळं झालं, इम्पोलाइट वेगळं झालं, फ्रँक याच्यासारखं आहे. फ्रँकली चालत होतो मी, तर चालता चालताना माझा फोटो निघाला, तर तो काय झाला, कॅन्डिड फोटो झाला. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे याचं, फ्रँक असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे हे क्वेश्चन आन्सर असतात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहून घेऊ, चौथा, सेलिब्रेट. सेलिब्रेटचं पायामध्ये सेलिब्रेटचे समानार्थी शब्द विचारलेला आहे. पहा सेलिब्रेटचं समानार्थी पहा याच्यामध्ये काय असते, याच्यामध्ये टी टोलर आहे का बा, टी टोटलर, त्यानंतर विडोवर, त्यानंतर बॅचलर. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे बॅचलर. सेलिब्रेटचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, बॅचलर. ठीक आहे, बॅचलर जे असतात त्यांच्यासाठी हे सेलिब्रेट शब्द यूज केला जातो. ठीक आहे, तर सेंट पण नाही आहे यामध्ये, करेक्ट आन्सर हे बॅचलर आहे यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे कन्साईज. कन्साईजचं पहा बरेच जणाला माहिती असेल, असेच एवढे इझी काही जणाला वाटत असतील, काही जणाला हार्ड वाटत असतील, पण हेच क्वेश्चन आहेत जे अगोदर पडलेले आहेत ना, असेच क्वेश्चन पडतात. ठीक आहे, पहा कन्साईज म्हणजे काय, कन्साईज म्हणजे आपण एका म्हणजे खोल ज्याला म्हटलं जातं की खोल एकदम, तर खोलचा याच्या असं कुठं आहे का शब्द कोणता इंग्लिशमध्ये, तर पहा हार्ड म्हणजे नाही आहे, त्यानंतर रॉक हार्ड नाही आहे, सॉलिड नाही आहे, तर ब्रीफला आपण म्हणू शकतो. कन्साईज म्हणजे एकदम ब्रीफ शब्द वापरलेला आहे, ब्रीफ वस्तू, त्याला करेक्ट आन्सर काय याचं, कन्साईज मीन्स ब्रीफ. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय आहे, ब्रीफ. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहून घेऊ, कन्सील. ठीक आहे, त्यानंतर कन्सील पहा, कन्सील या ठिकाणी विचारलेलं आहे, कन्सील म्हणजे काय असं याच्या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे, कन्सील म्हणजे काय, कोणती पण गोष्ट लपवणे. ठीक आहे, लपवणे कोणती पण गोष्ट, तर या ठिकाणी कन्सीलला काय म्हणतो आपण, कन्सील कोणती पण गोष्ट म्हणजे लपवणे, त्याला काय म्हटलं जातं, हाईड. तर करेक्ट आन्सर असणार आहे याचं हाईड, हे त्याचं करेक्ट आन्सर नाही. प्युरोलिन नाही आहे, स्टील नाही आहे, टेक नाही आहे, आणि हाईड हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, तर एकदम करेक्ट उत्तर कोणतं याचं, हाईड. हे झालं 6वा क्वेश्चन. त्यानंतर पुढचा 7वा, काउन्सल. काउन्सिल शब्द ऐकला असेल बऱ्याच जणी, मी एखाद्या विद्यार्थ्याला मी काउन्सिल केलं, त्या विद्यार्थ्याला मी समजून सांगितलं वगैरे. ठीक आहे, तर ते काय झालं, काउन्सिलिंग झाली, काउन्सिल झालं. तर काय ह्याचं इथं काउन्सिलचा समानार्थी शब्द सापडतोय का तुम्हाला कुठं, पहा, तर काउन्सिलचा समानार्थी शब्द आहे ॲडवाईज. सल्ला दिला, मी एखाद्या विद्यार्थ्याला सल्ला दिला, एखाद्या विद्यार्थ्याला मी काउन्सिल केलं, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ॲडवाईज. बाकीचे 3 हे करेक्ट नाही होणार, अॅक्युरेट नाही होणार, आणि व्हॅरासियस पण नाही होणार. करेक्ट आन्सर आहे काउन्सिल असेल, ॲडवाईस असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, कन्सोल आलेला आहे. पहा कन्सोल म्हणजे काय या ठिकाणी विचारलेला आहे, कन्सोल म्हणजे काय या ठिकाणी विचारलेलं आहे. तर कन्सोलचं काय करेक्ट आन्सर यामध्ये पहा आपल्याला पाहायचं आहे. कन्सोलचं करेक्ट आन्सर असणार आहे असिस्ट आहे का, कन्सोल म्हणजे असिस्ट नाही. त्यानंतर पॅसिफाय, करेक्ट आन्सर आहे पॅसिफाय, हेल्प पण नसेल, अबेट पण नसेल, करेक्ट आन्सर असेल पॅसिफाय. कन्सोलचं करेक्ट आन्सर हे पॅसिफाय. ठीक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट पुढचं, कन्सिक्वेन्स शब्द ऐकला असेल, कन्सिक्वेन्स. ठीक आहे, इझी पण आहे, लक्षात पण येतो, आणि इम्पॉर्टंट पण आहे. याचा कन्सिक्वेन्सचा समानार्थी शब्द काय पाहता. ठीक आहे, याचं कन्सिक्वेन्स असं होऊ शकतं. ठीक आहे, असं म्हणतो आपण, याचं कन्सिक्वेन्स असं होईल असं म्हणतो. ठीक आहे, तर पहा याचं करेक्ट आन्सर काय आहे, ऑर्डर नाही आहे, अरेंजमेंट नाही आहे, आणि रिझल्ट आहे का, तर याचं करेक्ट आन्सर आहे रिझल्ट. सिक्वेन्स पण नाही आहे, कन्सिक्वेन्स. बऱ्याच जणांना कन्फ्यूज होईल, सिक्वेन्स म्हणजे कन्सिक्वेन्स. ठीक आहे, तर त्यासाठी तसं कन्फ्यूज नका होऊ, शब्द अगोदर लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला रिपीटेडली हे क्वेश्चन कव्हर करावे लागतात. सिनोनॉम्समध्ये असे ठराविकच असतात, जे ठराविकच मोस्टली विचारले जातात क्वेश्चनमध्ये. तुम्हाला काय करायचं, इंग्लिश ग्रामरचे काही थोडेफार सिनोनॉम्स सगळे कव्हर करून टाकायचे. तुम्ही असे व्हिडिओ पहा किंवा मग स्टडी करा, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर पुढचा आहे क्रूल. क्रूलचा अर्थ सगळ्यांना माहिती असेल, क्रूल म्हणजे काय. ठीक आहे, आपण म्हणतो मूवीमध्ये क्रूल शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल, ज्याला आपण म्हणतो असे खूप कोणत्या, आता मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर खूप यांनी एक घटना घडली, खूप क्रूल घटना घडली, किंवा खूप क्रूल मारण्यात आलं त्या व्यक्तीला, मग त्याला काय म्हणतो आपण, क्रूल. म्हणजे त्याकडे असं म्हणजे त्याची वेदनाचा विचार नाही केला, त्याला त्रास होतो ह्या गोष्टीचा विचार नाही केला, तर त्याचा या क्रूलचा या ठिकाणी कुठे शब्द मॅच होतोय का, तर मर्सिलेसला या ठिकाणी मॅच व्हायला लागले. तर करेक्ट आन्सर काय असेल याचं, मर्सिलेस. ठीक आहे, तर क्रूलचा करेक्ट आन्सर असेल मर्सिलेस. त्यानंतर आहे
किमर्सियल, ठीक आहे, किंवा चिमर्सियल पण म्हणू शकतो आपण, चिमर्सियल किंवा किमर्सियल हे त्याचं. नेक्स्ट 11वा क्वेश्चन आहे किमर्सियल म्हणजे कोणती गोष्ट जी आपल्याला आठवती म्हणजे किंवा ते आपल्याला आपण विचार करतो तर ते त्याचं अर्थ होतो. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे इमॅजिनरी, ठीक आहे. किमर्शियलचं इरॅटिक नाही आहे, शॉर्ट लिव्ड नाही आहे, अनप्रिडिक्टेबल नाही आहे आणि करेक्ट आन्सर असणार आहे इमॅजिनरी. हे झालं 11वा क्वेश्चन नंबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा पाहून घेऊ आपण. 12वा काय, कॉन्ड्रुम, ठीक आहे, कॉन्ड्रुम. याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते बरोबर आहे का पहा, कॉन्ड्रुम, ठीक आहे. तर पहा ह्याचं काय करेक्ट आन्सर पहा, कॉन्ड्रुम क्वेश्चन आहे का याचा आन्सर, त्यानंतर सोल्युशन आहे का, त्यानंतर पुढचं काय आहे, डिस्कशन आहे का किंवा रेझोल्युशन आहे. तर पहा कॉन्ड्रुम म्हणजे कोणत्या पण शब्दीवर, कोणत्या पण टॉपिकवर वगैरे त्याला आपण एक डिस्कशन करतो, ठीक आहे, त्याला आपण कॉन्ड्रुम म्हणतो. तर करेक्ट आन्सर असणार याचं डिस्कशन. लक्षात असू द्या, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे. कॉन्ड्रुम, ठीक आहे, कॉन्ड्रुम म्हणजे डिस्कशन. ओके. नेक्स्ट त्यानंतर कॅव्हिएट किंवा सॅव्हिएट, ठीक आहे. त्यानंतर पहा 13वा क्वेश्चन पहा, यामध्ये काय विचारलं आहे. तर पहा याचं करेक्ट आन्सर काय आहे, डिस्प्यूट आहे का नाही आहे, त्यानंतर डिबेट आहे का नाही आहे, डिस्कशन आहे का नाही आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे वॉर्निंग. कोणाला कॅव्हिएट दिलं असेल, सॅव्हिएट केलं असेल तर त्याला काय करतायत आपण, एका शब्दामध्ये त्याला वॉर्निंग द्यायला लागलो आहे, ठीक आहे. तर हे झालं त्याचा करेक्ट आन्सर. त्यानंतर कंडेमन, ठीक आहे. त्यामध्ये याचं पहा काय करेक्ट आन्सर आहे. याचा करेक्ट आन्सर असणार आहे कोणाला कंडेम केलं म्हणजे कोणाला तरी ब्लेम करण्यात आलं, ठीक आहे. खूप सोपे प्रश्न आहेत, ह्याच असेच प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये आणि आपण अशामध्येच यामध्ये चुका करत असतो. त्यानंतर पुढचं पहा कॉग्रिगेशन, ठीक आहे. कॉंग्रिगेशन महत्त्वाचा प्रश्न आहे. कॉग्रिगेशन म्हणजे पाय, लक्षात असू द्या, खूप इम्पॉर्टंट आहे हा पण क्वेश्चन. कॉग्रिगेशन म्हणजे कुठेतरी सगळे जमा झालेले आहेत, ठीक आहे. त्याला आपण एका शब्दामध्ये असेंब्ली असं म्हटलं जातं, ठीक आहे. काय म्हटलं जातं, असेंब्ली, ठीक आहे. असेंब्लीमध्ये पहा व्यवस्थित स्पेलिंग पण पाहणं गरजेचं असतं, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काउंटरवॉल पण आहे इम्पॉर्टंट. त्यामध्ये पहा काउंटरवॉल म्हणजे काय, काउंटरवॉल म्हणजे इक्वॅलिज, लक्षात असू द्या. काउंटरवॉल म्हणजे इक्वॅलिज, रिक्रिएट नाही, डिमॉलिश नाही, कॉन्ट्रडिक्ट नाही, इक्वॅलिज त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे कंबॉट शब्द ऐकला असेल मूवीजमध्ये वगैरे. कंबॉट म्हणजे काय असतंय. आता याचा करेक्ट आन्सर मी सगळ्याला खूप इझी आहे, खूप इझी क्वेश्चन आहे आणि खूप इझी आन्सर पण आहे यामध्ये, ठीक आहे. तर बरेच जणी जे कोणी पूर्ण विद्यार्थी असतील, GNMचे BSCचे जे कोणी विद्यार्थी असतील, क्वेश्चन नंबर 17चा पाहिला असेल तर आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. कंबॉट हा शब्द मूवीमध्ये किंवा कंबॉट हा मूवीची नावं पण आहेत हॉलिवूडच्या वगैरे, तर त्याचा बऱ्याच जणांना कंबॉटचा समानार्थी शब्द ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये टाकून ठेवा, ठीक आहे. तर आपण हा क्वेश्चन खूप इझी क्वेश्चन आहे, हा आपण सोडून देतो, हे आन्सर कव्हर नाही करत आहे आपण, ठीक आहे. कंबॉटचा ज्यांना व्हिडिओ पाहते, जे कोणी आपले 1-2 विद्यार्थी असतील पूर्ण व्हिडिओ पाहणार आहेत, 1-2 जरी कमेंट केले तर व्हिडिओचं सार्थक झालं, 1-2 जरी फायदा झाला तर, ठीक आहे. तर नेक्स्ट पुढे पाहू आपण. हा क्वेश्चन आपण खूप इझी सोडून पुढे चाललोय. त्यानंतर आपण एक क्वेश्चन सोडला होता, ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे कॉम्पक्शन, ठीक आहे. कॉम्पक्शन किंवा कॉम्पिक्शन असं त्याचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे पहा रिगार्ड, हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 19वा क्वेश्चन कॉन्फिडेन्शियल, खूप महत्त्वाचा आहे. कॉन्फिडेन्शियल खूप पाहता अशा ठिकाणी कन्फ्युजन पण होतं. या ठिकाणी 2 क्वेश्चन सेम आन्सर ऑप्शन यामध्ये आलेले आहेत कॉन्फिडेन्शियलचे, ठीक आहे. पण याचा आन्सर एकच आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, आता हे टायपिंग एरर झालेलं आहे. ज्यांना समजलं त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि ज्यांना नाही समजलं त्यांना अवघड जाईल. तर हे टायपिंग एरर आहे. कॉन्फिडेन्शियल कोणती पण गोष्ट आपण जी गुपित ठेवतो त्याला आपण कॉन्फिडेन्शियल म्हणतो. या ठिकाणी हिडन म्हणजे लपवणं, कन्सिल्डचा पण अर्थ होणार नाही. तर सिक्रेट आहे याचा करेक्ट आन्सर, पण या ठिकाणी सिक्रेट 2 ठिकाणी दिलेलं आहे, एक 4 नंबरला पण दिलेलं आहे आणि एक नंबरला पण दिलेलं आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्ही स्पेलिंग चेक करायची, ठीक आहे. ही स्पेलिंग चेक करायची की सिक्रेटची करेक्ट स्पेलिंग काय. तर या ठिकाणी दोन्ही जर बरोबर असतील, आता हे टायपिंगचा एरर आहे पण तुमच्या ठिकाणी कुठंतरी दोन्ही सेम वाटत असेल पण कुठेतरी एका ठिकाणी स्पेलिंगचं मिस्टेक असेल तर तुम्हाला ते स्पेलिंग मिस्टेक असलेलं कट करून जे राईट आहे तिकडे जायचं आहे, ठीक आहे. लक्षात असू द्या, ह्या खूप मायनर चुका असतात जे आपल्याकडून घडत असतात, ठीक आहे. तर सिक्रेट त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत असतील.
ठीक आहे. हे झालं इंग्लिशचा सिनोनिम्सचा सिरीज. त्यानंतर आपण पुढं पण महत्त्वाचे काय सिनोनिम्स वगैरे जे काय असतील ते कव्हर करत जाऊ. व्हिडिओ पूर्ण पाहिला तर धन्यवाद मित्रांनो. तुमचा याच्यामध्ये नक्की फायदा होणार आहे.